नमस्कार मित्रांनो, स्पर्धा परीक्षा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. मित्रांनो, आपण 5वी नवोदय गणितमधील स्वाध्याय सुरू केलेला आहे. त्यामध्ये पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण 7.2 हा गणिताचा स्वाध्याय पूर्णपणे स्पष्टीकरणाचे सोडवून घेतला होता. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्वाध्याय क्रमांक 8.1 हे पाहणार आहोत. तेही पूर्ण स्पष्टीकरणाचे. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्हाला व्हिडिओमधून महत्त्वाच्या टिप्स आणि क्लुप्त्या मिळणार आहेत. तर व्हिडिओ तुम्ही कुठेही कट करू नका. तर बघा मित्रांनो, स्वाध्याय क्रमांक 8.1 मधील पहिला प्रश्न आहे 3/11 कंस दिलेला आहे. बघा, 3/11 अधिक 4/11 वजा 5/11 कंस पूर्ण केलेला आहे गुणुले 7/11 वजा 6/11. हे सोडवल्यावर मिळणारे उत्तर काय, असा प्रश्न विचारलेला आहे. आता आपल्याला प्रत्येक वेळेस काय सांगितले, कंस जर असेल तर कंस अगोदर सोडवून घ्यायचा आहे. आता इथे दोन्हीही कंस दिलेले आहेत आणि काय केलेलं आहे, छेदसुद्धा समान दिलेले आहेत. तर जर छेद समान नसतील तर आपल्याला प्रत्येक गणितामध्ये छेद समान करावे लागणार आहेत. तर बघा, आपण हे गणित लिहून घेऊया अगोदर. कंसात 3/11 अधिक 4/11 वजा 5/11 गुणुले 7/11 वजा 6/11. आता हा कंस पूर्ण दिलेला आहे, आपल्याला सोडवायला सांगितलेला आहे. कशा प्रकारे सोडवायचा ते पाहूया अगोदर. जर गणितामध्ये जर तुम्हाला छेदाधिक दिला असेल तर जर छेद समान नसतील तर तुम्हाला छेद समान करावे लागतील. परंतु या गणितामध्ये प्रथमच छेद समान दिलेले आहे. त्यामुळे आपल्याला काय करावं लागेल, फक्त वरच्या अंकांची बेरीज करावी लागेल आणि छेद आहे तसा लिहावा लागेल. तर बघा, वरच्या अंकांची बेरीज करण्यासाठी आपण काय करूया, कंसात 3 अधिक 4 वजा 5. बघा, व्यवस्थित लक्ष द्या, गणित खूप महत्त्वाचं आहे. छेद काय करायचा आहे तसा छेद 11 करायचा आहे. त्यानंतर गुणुले चिन्ह द्यायचं आहे आणि दुसऱ्या सुद्धा कंसात आहे तसंच 7 वजा 6/11 अशा प्रकारे लिहून घ्यायचं आहे. बघा, आता बेरीज करूया. 3 अधिक 4 किती झाले, 7 आणि 7 वजा 5. बघा, 7 वजा 5/11 कंस पूर्ण गुणुले 7 वजा 6 किती झाले, 1/11. आता दुसरी स्टेप बघा, 7तनं 5 गेले किती राहिले, 2. 2/11 गुणुले 1/11. जर तुम्ही व्यवस्थितरित्या स्टेप बाय स्टेप जर गणित सोडवलं तर तुम्हाला लवकरात लवकर समजणार आहे. त्यामुळे प्रत्येक स्टेप चुकवायची नाही. बघा, 2/11 आले. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, आता यांचा गुणाकार करायचा आहे. ज्यावेळेस छेद समान असतो त्यावेळेस अंशाचा गुणाकार केला जातो आणि छेदाचा सुद्धा गुणाकार केला जातो. आता छेद समान असल्यामुळे काय करूया, अंशाचा गुणाकार करूया. अंशाचा गुणाकार केल्यानंतर 2 एके 2 आणि 11चा गुणाकार केल्यानंतर 11चा पाडा 11पर्यंत म्हणल्यानंतर आपला म्हणजे वर्ग मिळतो 11चा. म्हणजेच 11चा वर्ग किती आहे, 121. तर बघा, आपलं उत्तर किती आलेलं आहे, 2/121 उत्तर आलेलं आहे. हे उत्तर आपण पर्यायामध्ये आहे का बघायचं आहे. जर पर्यायामध्ये असेल तर आपलं सोडवलेलं उत्तर हे बरोबर असणार आहे. बघा, 2/11 सी नंबरच्या पर्यायामध्ये आपलं उत्तर आलेलं आहे. म्हणजे आपला पर्याय क्रमांक 3 सुद्धा काय असणार आहे, बरोबर असणार आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न घ्यायचा आहे लगेच. बघा, पुढचा प्रश्न काय म्हणतो, 1.1/24 वजा 1 अधिक बघा, इथं पूर्णांकामध्ये दिलं आहे आणि ती 1 काय केलं आहे, बाजूला लिहिलं आहे. त्यानंतर काय चिन्ह आहे, अधिक चिन्ह दिलेलं आहे, 7/24. बघा, याला सोडवल्यास पुढीलपैकी कोणते उत्तर येईल. आता हे सुद्धा गणित आपल्याला व्यवस्थितरित्या स्टेप बाय स्टेप सोडवायचं आहे. कारण की प्रत्येक गणित हे स्टेप बाय स्टेप सोडवलं तर तुम्हाला गणिताची क्रिया कशा प्रकारे केली हे नक्की समजते. बघा, आता लिहून घेऊया प्रथम गणित. 1.1/24 1.1/24 लिहून घ्यायचं आहे गणित. 1.1/24 वजा 1 अधिक 7/24. हे व्यवस्थितरित्या गणित सोडवायचं आहे आपल्याला. त्यामुळे बघा, आता 1.1/24 आपण काय करूया, अंशात रूपांतर करूया.
पूर्णांकामध्ये रूपांतर करून घ्यायचं आहे. सॉरी 24 एके 24, 24 एके 24 आणि अधिक हे काय झालं 25, 25/24 आले. वजा 1 अधिक काय केले 7 अधिक 24 सांगितले आहे. तसं लिहूया 1 अधिक 7/24. काय इथे 7/24 लिहिले रे? कारण की इथे पूर्णांकामध्ये दिलेलं नव्हतं, इथं गणित अधिकाचं चिन्ह होतं त्यामुळे आणि इथे वजाचं चिन्ह होतं त्यामुळे आपण थोडंसं आहे तसं लिहिलेलं आहे. हे काय आहे 7/24 आहे, 7/24 आहे. त्यानंतर बघूया 25/24 वजा. आता ह्या एकला आपल्याला 24ने गुणावं लागणार आहे कारण की 24 जर गुणलं तर आपला काय होणार आहे छेद समान होणार आहे. बघा 1 गुणिले 24 छेद 1 गुणिले 24, 1 गुणिले 24 करावे लागेल. त्यानंतर काय करावं लागेल अधिक 7/24 आहे तसं वरचं आपण लिहिलेलं आहे. बघा पुढं करूया 25/24, 25/24 वजा. आता आपल्याला हा 24 काय करावं लागेल आहे तसं लिहून घ्यावं लागेल 24, कारण की ह्या 24 जर आपण गुणाकार केला 24 एके 24 होते अधिक 7 बरोबर का, अधिक 7 कारण की इथे आपण छेद समान करून घेतलेला आहे. बघा हा छेद समान करून घेतलेला आहे, हा सुद्धा समान करून घेतलेला आहे. इथे 24 करूया आणि इथे 24 करूया. मग आता काय करू, या वरच्या अंशाची आपण वजाबाकी जी बेरीज आहे ते करून घेऊया आणि छेद समान झाल्यामुळे छेद खाली लिहून घेऊया. 25 वजा 24 अधिक 7 भागिले 24. बघा आता 25च्या अगोदर कशा चिन्ह आहे असतं अधिक चिन्ह आहे आणि 7च्या अगोदर सुद्धा अधिक चिन्ह आहे. म्हणजे आपण काय करू बेरीज अगोदर करून घेऊया. 25 अधिक 7 वजा 24 भागिले 24. प्रत्येक गणित हे तुम्हाला खूप शांतरित्याने आणि समजेल अशा प्रकारे तुम्हाला समजावून सांगत आहे, त्यामुळे तुम्ही व्यवस्थितरित्या बघा. जरी काही यामध्ये अडचण असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. 25 अधिक 7 किती झाले 32 झाले. 32 वजा 24 भागिले 24. आता 32 वजा 24 किती आले रे, 32 वजा 24 जर केले तर 8 येतं, 8/24. 24 आपण आहे तसं लिहित आहे. बघा आता 8/24 ला पूर्ण भाग जाऊ शकतो, 8/24 ला भाग जाऊ शकतो. जर ह्या संख्येला जर भाग जात नसेल तर तुम्ही आहे तशी संख्या उत्तर म्हणून लिहू शकता, परंतु 8ने 24 ला भाग जातो म्हणून इथे काय करायचं आपल्याला भाग घालवायचा आहे, म्हणजे संक्षिप्त रूप द्यायचं आहे. 8 एके 8, 8 त्रिक 24. मग उत्तर काय येतं आपलं 1/3 हे उत्तर आपलं काय आलेलं आहे. जर समजलं नसेल तर परत एकदा सांगते. बघा आपण काय केलं आहे ह्याला 25/24 केलं, 24 एके 24, 24 अधिक 1 25 केलं वजा 1 अधिक 7/24. आता इथे 1 हा चिन्ह असल्यामुळे आपण काय केलं हे काय आहे तसं लिहिलेलं आहे. आता यामध्ये सुद्धा 1चा छेद आपल्याला 24 करण्यासाठी आपण काय करणार आहे 1 ला 24 ने गुणणार आहे. बघा 25/24 वजा 1 गुणले 24 केलं कारण की आपल्याला छेद समान करून घ्यायचा होता. छेद 1 गुणले 24 केलं अधिक 7/24 केलं. त्यानंतर बघा 25/24 वजा छेद सर्वांचे समान आलेले आहे त्यामुळे काय केलं वरच्या अंशांची काय केली बेरीज वजाबाकी केली. 25 वजा 24 अधिक 7/24. आता अधिक अधिक चिन्ह 25 ला अधिक चिन्ह आहे, 7 ला अधिक चिन्ह आहे, त्यामुळे काय केलं अगोदर आपण बेरीज करून घेतली. 25 अधिक 7 किती झाले 32 आणि वजा 24 केले. त्यानंतर बघा 8/24 हे उत्तर आपलं आलं, परंतु 8/24 ला संक्षिप्त रूप दिलं तर 8ने 24 ला भाग जाऊ शकतो, म्हणजे 8 एके 8, 8 त्रिक 24 म्हणजे उत्तर काय आपलं आलं 1/3 हे उत्तर आलं. आता हे आलेलं उत्तर आपल्याला पर्यायामध्ये आहे का ते बघायचं आहे. बघूया आपलं उत्तर काय आहे 1/3 हे उत्तर आलेलं आहे. बघा 1/3 ए नंबरच्या पर्यायामध्ये उत्तर आहे, म्हणजे आपण काढलेले उत्तर काय असणार आहे बरोबर असणार आहे मित्रांनो. त्यानंतरचा पुढचा प्रश्न घ्यायचा आहे लगेच. पुढील आविष्काराला सरळ रूप द्या. पुढील आविष्काराला सरळ रूप द्या. आता आविष्काराला सरळ रूप द्या म्हणजे घाबरून जायचं नाही, फक्त दिलेल्या गणिताला सरळ रूप द्यायचं आहे. तुम्हाला
कोड्यात टाकण्यासाठी शब्द वापरले जातात, परंतु घाबरून जायचं नाही प्रत्येक गोष्टीमध्ये. बघूया आता आविष्काराला आपण गणित लिहून घेऊया. एक पूर्णांक 11/12 1.11/12 गुणिले 7/12 वजा 1.7/12 गुणिले 5/12. बघा मित्रांनो, व्यवस्थित समजून घ्यायचं आहे गणित. आता प्रत्येक ठिकाणी काय केलं आपल्याला, काही ठिकाणी पूर्णांकामध्ये दिलेलं आहे, पूर्णांकामध्ये छेदामध्ये दिलेलं आहे. तर अगोदर जे पूर्णांकामध्ये दिलेलं आहे ते लिहून घेऊया, अगोदर समजून घेऊया. आता बघा 12 12 आणि 11 किती झाले रे? 12 आणि 11 किती झाले? 23/12 गुणिले 7/12 वजा 12 12 आणि 7 किती झाले रे? 19 19/12 गुणिले 5/12. आता ही या ठिकाणी आपल्याला काय केले, सगळ्यांचा छेद आपण समान आलेला आहे. समोर बघतो आपण प्रत्येकाचा छेद काय झालेला आहे, समान झालेला आहे. आता काय करूया, 23 गुणिले 7 या दोन्हीचा छेद समान आहे, त्यामुळे काय करूया आपण, या दोन्हीचा छेद अगोदर लिहून घेऊया. 23 गुणिले 7/12 वजा 19 गुणिले 5/12. आता हे 12 लिहून घेतले आपण. आता काय करावं लागेल आपल्याला रे, ह्या दोन्हीचा सुद्धा आपल्याला छेद समान आहे, ह्या सुद्धा दोन्हीचा छेद समान आहे. अगोदर आपण गुणाकार करून घेऊया. 23 गुणिले 7 किती आले? 7 त्रिक 21, हातचे आले 2, 7 दोन्ही 14 आणि हातचे आले 2 किती झाले? 16. 161 आलं. 161 छेद किती येणार? 12 येणार. आणि 12 वजा काय येणार? आता बघा 12 आले. आता 19 पाचा किती येते रे? 19 पाचा 95 येतं. 95/12. आता इथपर्यंत आपण सोडून घेतलं. आता काय करायचं, यांचा पण छेद समान आहे, परंतु वजाबाकीचं चिन्ह आहे आणि गुणाकार आपल्याला करायचा होता. तर आपण काय करणार आहे बघा, आता 161 वजा 95 हे उत्तर आलेलं आहे, बरोबर का? 161 वजा 95 हे उत्तर आलेलं आहे, छेद 12. आता आपल्याला काय करावं लागेल, या दोन्हीचा छेद समान असल्यामुळे 161 वजा 95/12 हे करावं लागलं. आता 161 मधून 95 गेलं किती राहते रे? 11 मधून 5 गेले तर 6 राहते, हातचे आले 1 राहते, 16तून 10 गेले तर 6 राहिले आणि एकाला 1 गेले 0 आले. त्यानंतर आहे तसा छेद 12 लिहायचं आहे. उत्तर किती आलं आपलं? 66/12. परंतु 66 आणि 12ला जर पूर्ण भाग जात असेल तर आपल्याला भाग घालवायचा आहे. आता 66 आणि 12ला कशाने भाग जातो रे? तर 6च्या पाड्यामध्ये 12 आहे, म्हणजे 6ने भाग घालून बघूया. 6 1 6 6 1 6 आणि 6 2 12 म्हणजे किती उत्तर येते? 11/2 हे उत्तर येते. आता 11/2 हे उत्तर आलं, पण 11/2ला पूर्णपणे भाग जातो का? नाही भाग जात. म्हणजे पर्याय काढलेलं उत्तर काय असणार आहे आपलं? 11/2 हे उत्तर असणार आहे. तर पर्यायामध्ये हे उत्तर आहे का आपण चेक करायचं आहे. पर्याय प्रश्न क्रमांक 3 मध्ये 11/2 हे उत्तर आलेलं आहे, म्हणजे आपण काढलेलं उत्तर सुद्धा काय असणार आहे? बरोबर असणार आहे. त्यानंतरचा शेवटचा 4था प्रश्न घ्यायचा आहे आपल्याला. एक सामना अर्धा तास चालतो, या वेळेचा 1/10 वेळ टाइम आउट घेतला जातो, तर टाइम आउट किती मिनिटाचा असेल? खूप सोपं गणित आहे मित्रांनो. एक सामना अर्धा तास चालतो, एक सामना अर्धा तास चालतो. बघा प्रश्नामध्येच बघा उत्तर असतं, एक सामना अर्धा तास चालतो, या वेळेचा 1/10 वेळ टाइम आउट घेतला जातो, तर टाइम आउट किती मिनिटाचा असेल? आता अर्धा तास म्हणजे किती मिनिटे हे आपल्याला समजायला पाहिजे. तर अर्धा तास म्हणजे किती मिनिटे रे? तर 30 मिनिटे. अर्धा तास म्हणजे 30 मिनिटे. आणि ह्या 30 मिनिटाचा आपल्याला 1/10 आउट टाइम काढायचा आहे. 1/10 आउट टाइम काढायचा आहे, म्हणजे काय करावं लागेल? 30 गुणिले 1/10 बरोबर येणारं उत्तर काढावं लागेल, बरोबर का? मग 10 ने या 30ला भाग जाऊ शकतो. 10 1 10 10 3 30 आणि 3 1 3. मग किती मिनिटं आले रे आपले? तर 3 मिनिटे हे आपलं काय झालं? आउट टाइम झाला. 3 मिनिटे हे काय झालं? आउट टाइम झाला. तर आपलं पर्यायामध्ये उत्तर आहे का बघायचं आहे. किती सोपं उत्तर होतं. 3 मिनिटे. 4 नंबरचा पर्याय आपला काय असणार आहे? बरोबर असणार आहे. 4 नंबरचा पर्याय 3 मिनिटे बरोबर असणार आहे.
त्यानंतरचा पुढचा प्रश्न घ्यायचा आहे आपल्याला 5 नंबरचा प्रश्न आहे मित्रांनो. पाच नंबरचा प्रश्न आहे बघा, पुढीलपैकी कोणती लहानात लहान संख्या, बघा प्रश्न वाचताना व्यवस्थित वाचायचं आहे. पुढीलपैकी कोणती लहानात लहान संख्या 12/5 या अपूर्णांकाच्या छेदात मिळवावी म्हणजे मिळणारा अपूर्णांक हा छेदाधिक अपूर्णांक असेल. बघा व्यवस्थित वाचा. पुढीलपैकी कोणती लहानात लहान संख्या 12/5 या अपूर्णांकाच्या छेदात मिळवावी म्हणजे मिळणारा अपूर्णांक हा छेदाधिक. कुठली संख्या मिळवायला लागेल? 12/5 मध्ये, म्हणजे काय करावं लागेल? पूर्ण अपूर्णांकामध्ये येणार. 12/5 यामधील अपूर्णांकामध्ये कुठली संख्या मिळवावी म्हणजे छेदाधिक अपूर्णांकामध्ये असेल. आता छेदाधिक अपूर्णांक म्हणजे काय रे? अंशापेक्षा जर छेद मोठा असेल तर त्याला छेदाधिक अपूर्णांक म्हणतात. हे लक्षात ठेवायला हवं. म्हणजे छेदाधिक अपूर्णांक म्हणजे काय, जर तुम्हाला समजलं तर तुम्हाला लवकरात लवकर एक गोष्ट समजतील की छेदाधिक अपूर्णांक म्हणजे काय असतं ते. आता 12/5 आहे, परंतु इथे छेदाधिक अपूर्णांक नाही, कारण की 12पेक्षा 5 हे लहान आहे आणि आपल्याला 12पेक्षा छेद हा मोठा हवा आहे. म्हणून आपल्याला काय करायचं आहे? छेदाधिक अपूर्णांक शोधायचा आहे. आता आपल्याला यासाठी पर्यायानुसार जावं लागेल. तर पर्याय काय आहेत आपले? 1 नंबरचा आहे 8, 2 नंबरचा आहे 7, 3 नंबरचा आहे 6 आणि 4 नंबरचा आहे 12. आता 12पेक्षा मोठा अपूर्णांक आपल्याला शोधायचा आहे, बरोबर का? 12पेक्षा मोठा अपूर्णांक शोधायचा आहे म्हणजे आपल्याला काय करावं लागेल? या 5 मध्ये या संख्या मिळवून बघावं लागेल की मोठा अपूर्णांक कोणता होईल, म्हणजे छेदाधिक अपूर्णांक कोणता होईल. तर 5 मध्ये आपण प्रथम पहिला पर्याय मिसळूया. 5 + 8 किती झाले? 13 झाले. त्यानंतर 2 नंबरचा मिळूया. 5 + 7 बरोबर किती झाले? 12 झाले. 3 नंबरचा मिळूया. 5 + 6 बरोबर 11 झाले. 4 नंबरचा पर्याय शोधूया. 5 + 12 बरोबर किती झाले? 19. आता आपल्याला छेदाधिक अपूर्णांक शोधण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? ह्या 12पेक्षा मोठी संख्या शोधायला सांगितली. आता कसं? 13 ही 12पेक्षा मोठी संख्या आहे, म्हणजे हा सुद्धा पर्याय असू शकतो. 5 + 7 म्हणजे 12 आहे, पण 12पेक्षा 12 हे मोठे नाही, समान आहे, म्हणजे हा पर्याय नाही येणार. 5 + 6 म्हणजे 11, 12पेक्षा 11 लहान आहे, म्हणजे हा सुद्धा पर्याय येणार नाही. आणि 5 + 12 छेद म्हणजे 19, म्हणजे 19 सुद्धा 12पेक्षा मोठे आहे, म्हणजे हा सुद्धा पर्याय आपला येणार आहे. परंतु आपल्याला काय विचारलेलं आहे? हे 2 पर्याय आपल्या पर्यायामध्ये आहे, परंतु आपलं उत्तर फक्त एकच येणार आहे. मग यातून एकच उत्तर कसं काढायचं ते बघूया. घे प्रश्न एकदा परत वाचूया. बघा कोणती लहानात लहान संख्या सांगितली, ह्यामध्ये या 4 पर्यायापैकी लहानात लहान संख्या सांगितली, या अपूर्णांकाच्या छेदात मिळवावी लागेल. बघा यामधील या संख्येमधील लहानात लहान संख्या म्हणजे हे 2 पर्याय, त्यामधली लहानात लहान संख्या कोणती आहे? 8 आहे. म्हणजे आपला पर्याय क्रमांक काय येणार आहे? 8 येणार आहे. म्हणजे जर आपण 5 मध्ये जर 8 मिळवलं तर छेदाधिक अपूर्णांक तयार होईल, म्हणजे उत्तर क्रमांक काय येणार आपला? 8 येणार आहे. 1 नंबरचा पर्याय आपला काय असणार आहे? बरोबर असणार आहे. ही सुद्धा येऊ शकते, जर मोठी विचारली असते तर हा नंबर 4 नंबरचा पर्याय सुद्धा आला असता, परंतु आपल्याला लहानात लहान विचारल्यामुळे आपला पर्याय क्रमांक काय येणार आहे? 1 नंबरचा येणार आहे. त्यानंतरचं बघा पुढचं गणित आहे 1.1/24 1.1/24 अधिक 1 वजा 724. या अगोदर अशा प्रकारचं गणित या अगोदर झालेलं आहे, तरी सुद्धा आपण पूर्णपणे गणित सोडवून घ्यायचं आहे. 1.1/24 अधिक 1 वजा 724. आता बघा मित्रांनो, ह्याच्या अगोदरचं आपण गणित सोडवलं होतं. आता पूर्णांकाचं अपूर्णांकात रूपांतर करून घ्यायचं आहे. 24 × 24 24 अधिक 1 25 24 अधिक 1 वजा 724. पूर्ण स्टेप बाय स्टेप गेलं तर तुम्हाला समजणार गणित आहे, त्यामुळे व्यवस्थितरित्या गणित बघत जावा. आता आपल्याला काय करायचं? इथे छेद समान आहे, इथे पण छेद समान आहे, म्हणजे 1 छेदचा समान आपल्याला काय करावं लागेल? 24 छेद करावं लागणार आहे. तर मग काय करावं लागेल? 25/24 अधिक 1 गुणुले 24 छेद 1 गुणुले 24 वजा 7/24.
अशा प्रकारे तुम्हाला छेद 24 करून घ्यावे लागेल. मग आता 25/24 25/24 अधिक 24/24 24 1 गुणिले 24 म्हणजे 24/24 वजा 7/24. आता ह्या सर्व संख्येचे काय झाले छेद समान झालेले आहेत. या सर्व संख्येचे काय झाले छेद समान झालेले आहेत. मग आपल्याला काय करायला लागेल वरच्या संख्येची आपल्याला बेरीज वजाबाकी करून घ्यावी लागेल आणि छेद समान करावं लागेल. तर 25 अधिक 24 वजा 7 छेद 24. छेद समान असल्यामुळे आपण छेद लिहून गेले. आता आपल्याला बेरीज करावी लागेल. 25 अधिक 24 किती झाले 5 आणि 4 9 2 आणि 2 4 49 वजा 7 भागिले 24. बघा 49 मधून 7 गेले राहिले किती 42 42/24 42/24 झाले. तर आता 42 आणि 24 ला जर भाग जात असेल तर भाग घालून बघूया. आपल्याला भाग घालायचा आहे. 6 चौक 24 बघा 6 भाग जाऊ शकतो. 6 चौक 24 6 7 42 म्हणजे 7/4 हे आपलं काय असणार आहे उत्तर असणार आहे. 7/4 हे काय असणार आहे उत्तर असणार आहे. पर्यायामध्ये आहे का बघायचं आहे. 7/4 हे 2 नंबरच्या पर्यायामध्ये उत्तर आहे म्हणजे आपण काढलेले उत्तर सुद्धा काय असणार आहे बरोबर असणार आहे मित्रांनो. त्यामुळे आपण प्रत्येक गणित हे स्टेप बाय स्टेप घेतलेलं आहे आणि आजच्या स्वाध्यायामध्ये आपण स्वाध्याय क्रमांक 8.1 पूर्णपणे स्पष्टीकरणासहित घेतलेला आहे. यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण 8.2 सुद्धा पूर्ण स्पष्टीकरणासहित घेणार आहे. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा. धन्यवाद.